नमस्कार. आपण अनेकदा दारिद्र्य रेषा हा शब्द ऐकतो, पण नेमकी दारिद्र्य रेषा म्हणजे काय याबद्दल आज आपण माहिती पाहूयात. दारिद्र्य रेषा म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला जगण्यासाठी आवश्यक किमान अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य इत्यादी मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या पैशांची मर्यादा होय. या मर्यादेपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना दारिद्र्य रेषाखालील कुटुंबे असे म्हणतात. भारतामध्ये ही रेषा ठरवताना कॅलरीची गरज, जीवनावश्यक वस्तूंचे भाव, स्थानिक महागाई इत्यादी घटक लक्षात घेतले जातात. सरकार या मोजणीच्या आधारे गरिबांसाठी विविध योजना, अनुदान आणि सुविधा देत असते. थोडक्यात दारिद्र्य रेषा म्हणजे मूलभूत जीवन जगण्यासाठी लागणारा किमान खर्च आणि त्याखालील लोकांना आर्थिक मदतीची गरज असते. धन्यवाद.